लोकसभेला चूक झाली हे दाखवून द्यावं, चूक असेल तर राजीनामा देईन, मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान. महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह, मी छाती ठोकपणे सांगतो. वडील सुनील तटकरेंवरील टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर. एक बेईमान बादशाह जन्माला आलाय, थोरवेंनी केली होती टीका. रायगडच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा, तुम्ही व्यवस्थित राहिला असता तर आम्ही दावा सोडला असता. भरत गोगावले पालकमंत्री पदाच्या दाव्यावर ठाम. बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असल्यास मुख्यमंत्री मुंडेंचा राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाच्या बाबूराव चांदेरेंकडून कामगारांसह स्थानिकांना दमदाटी, चांदेरेंचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचा छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात आंदोलन. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या, वडेट्टीवारांची मागणी. नालासोपाऱ्यात आज पुन्हा तोडक कारवाई होणार, नागरिक आक्रमक होण्याची शक्यता. वसई विरार महापालिकेची 23 जानेवारीपासून 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या मेशी गावाला भेट, नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद. तणनाशक फवारल्यानं कांदा पिकाचं नुकसान. वाघांची शिकार करणाऱ्या बहिलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगुंड अटकेत. बहिलिया टोळीने 2013 ते 15 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय.